तर आपल्याला ना आज सकाळी ना झोपेतून डायरेक्ट थेट सूर्यदेवानेच उठवलं. त्यांनी सकाळी एवढी ताप पाडली की आपल्याला गोधडीतून डायरेक्ट बाहेरच यावं लागलं. तर कसं काय मंडळी, टकाटक चकाचक माकामाक तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठून पाहतो ते कावळं इडे मोकार रागत होता. म्हणलं याची भानगड काय झाली भाऊ, याची नेमकी बायको पळून गेली का गर्लफ्रेंड चोरीला गेली, काही समजायलाच मार्ग नव्हता भाऊ. म्हणलं आता चला याचं चालूच राहील, चला आपण तरी. मग आपण काल त्या बाबांकडून ती माळ आणली होती ना, ती पा आज केवढी झाली. दिसतोय का नाही आधी मानव थोडा उपा होईया सारखा. तर आपण आलो होतो शिन्नरला, आपल्याला जायचं होतं जोडीदाराच्या लग्नाला. तेव्हा आपण घेत होतो फ्रेम त्याच्यासाठी भेटवस्तू देण्यासाठी. मग काय घेतली, महाराजांची घ्यावा का 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 राधाकृष्णाची घ्यावं का समजतच नव्हतं. मग काय पाहिल्या त्यांनी लय व्हरायटी दाखवल्या आपल्याला, कोणती घ्यावा ही जोडीदार, एक ही घे ती करता 5-10 मिनटं गेले हो. शेवटी एक केली फायनल. मग त्यांनी काय आपल्याला 5 मिनिटातच लगेच अशी मध्ये लगेच पॅक करून दिली, म्हणजे चाव घेऊन चला इडून. तिथून आलो आपण दुसरीकडं. आपल्याला ना आपल्या मित्रानं गाडी घेतली ना, त्याच्या गाडीत ना शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची होती त्याला छोटीशी बसवायसाठी. मग काय आलो इथं बघितल्या मूर्ती, तर मग एक छोटीशी फायनल करली की त्याला एक छोटी मूर्ती एक भारी आवडली. म्हणलं चल दाखव इकडं तरी. मग काही लय भारी होती. म्हणलं चल याचे पैसे मीच देऊन टाकी, तुला गिफ्ट करतो, काय तू पण काय याद राखे का म्हणलं. बाहेर आलो तर उन्हाळ्या झालं होतं. ह्यानी तर फ्रेम डायरेक्ट डोक्यावर धरली. पोचलो इकडून तिकडून लॉन्सला. इकडं गणपती बाप्पा. यायला आपला जोडीदार आज सुटलं बोतो, काय नाव घ्यायनं. म्हणलं चला घ्या खाऊन आता मस्त बाईकी बरं.